किशोर माने नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, सीबीआय इन्स्पेक्टर आहेत. यावेळेस मात्र टायमिंग चांगला, मिडलिंग देखील चांगले, बॉल आला तसं त्याला पाठवले ते म्हणजे सीमारेषा पलीकडे बॅट्समन. जर आपण पाहिलं तर वैभवच्या बॅटमधनं एक मोठा धमाका 6 या धावसंख्येसाठी षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ मात्र शांत ठेवून सांगणार नाही, कारण की जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील टीम भाऊ 11 कल्याण या संघाने मात्र स्पर्धित संघाला मात्र शांत ठेवलं होतं. परंतु यावेळेस मात्र नक्कीच कल्याण या संघाने मात्र अर्थातच आपण पाहिलं तर ओमसे क्रिकेट संघ कल्याण हा संघाचा बॅट्समन त्या ठिकाणी मात्र धुमाकूळ घालत असताना पाहायला मिळेल. मोठा फटका तर आला आणि आता खाडी मात्र पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड अगदी क्षेत्ररक्षकाच्या वरतून अगदी डगआउट त्या ठिकाणी मात्र सेट आहे, तो म्हणजे जय अंबे ओमसाई क्रिकेट संघ कल्याणचं मात्र डगआउट त्या ठिकाणी मात्र सेट आहे. त्या ठिकाणी मात्र षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 ऑन स्कोरबोर्ड. 15 बॅक टू बॅक 2 षटकारांची हॅट्रिक होईल की काय हे प्रश्नचिन्ह. यावेळेस मात्र अगदीच टायमिंग त्या ठिकाणी मात्र जुळवता आलं नाही, एकदा कम्प्लीट येईल. त्या ठिकाणी मात्र पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मात्र स्वॅग से करेंगे सबका स्वागत. अजून एकाचं मात्र स्वागत करत असताना वैभवच्या बॅटमधनं आलाय पुन्हा एकदा षटकार आणि षटकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 22 या आकड्यावरती 22 धावा. अगदीच पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 3 धावा आल्या, त्याच्यानंतर मात्र नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये अगदी सुरुवात करत असताना मात्र नक्कीच वैभव त्या ठिकाणी मात्र थांबत नाहीये. अजून एक मोठा फटका येईल की काय आणि चौफेर बाजूने मात्र फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे वैभवच्या माध्यमातून. आणि वैभव मात्र जास्त वेळ शांत देखील राहत नाहीये, अगदीच आक्रमकतेचं रूप. यावेळेस मात्र अगदीच मोठा फटका, अगदीच कव्हर पॉइंटच्या वरतून बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती मात्र येते हा चौकार आणि षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 गडी बाद आतापर्यंत 34 या आकड्यावरती 34 ऑन स्कोरबोर्ड देखील त्या ठिकाणी मात्र कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि चौकार देखील आला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जवळजवळ 35 या धावसंख्येवरती मात्र खेळत असताना आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र फुल टॉस त्याला मात्र पूर्ण ट्रोल करत असताना अगदी बॉलला पाठवले डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभवच्या बॅटमधनं अगदीच देखणा फटका येत असताना पाहायला मिळतो. येतोय षटकार. अगदी चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या लगवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, कारण की जर आपण पाहिलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी गौरव बर्दे त्या ठिकाणी आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच टीम जयंबे वाशी या संघामधून खेळत असताना, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर ओमसाई क्रिकेट संघामधून खेळत असताना वैभव मात्र थांबत नाही आहे. अजून एक फाईनच्या दरम्यान त्या ठिकाणी चौकार येत असताना पाहायला मिळतं. अगदी चौफे फटकेबाजी त्या ठिकाणी होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतं. अगदीच स्पेअरलेगला देखील फटका येतो, त्याचप्रमाणे समोरच्या दिशेने देखील फटका येते आणि गोल ग्राउंडचा या ठिकाणी तोच फायदा वरती आपल्याला पाहायला मिळते. अर्धा मात्र फटका फसला डीप मध्ये त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक जस्ट करतात, परंतु कॅच ड्रॉप आणि बॅकअप देखील नव्हता आणि बॉल देखील चालला सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. आणि या चौकाराने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 53 या आकड्यावरती. आणि अजूनही या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि वैभव वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती मात्र खेळते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती मात्र खेळते आणि आपल्या वैयक्तिक अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 1 या आकड्यापासून मात्र दुरावलाय. यावेळेस एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक होत असताना आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे टीम
ओम साई क्रिकेट संघ कल्याणच्या माध्यमातून वैभवसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पहिल्या इनिंगची देखील समाप्ती झाली आणि आजच्या दिवसातील पहिली हाफ सेंचुरी देखील आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे वैभवच्या माध्यमातून वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15 चेंडू फेस केले आणि वैयक्तिक 52 या धावसंख्येवरती मात्र आणि